पावसाळ्यात अगदी हलका फुलका आहार घ्यावा असं म्हणतात, पण घरात बऱ्याचशा भाज्या खाल्ल्या जात नाहीत ज्या पचायला हलक्या असतात. तर आज आपण असाच भाकरी भाजी साधासा बेत करत आहोत, तो सुद्धा कुठलंही जास्तीचं वाटण तयारी न करता. चला लगेच आपण सुरुवात करूया. इथे मी दुधी घेतलेला आहे, यातला निम्माच दुधी मी घेतलेला आहे. आपण दुधी थोडा टेस्ट करून बघायचा आहे, कडवट असेल तर आपण तो वापरत नाही. त्याची सालं काढून फोडी करून मी ठेवून दिले आहेत. दुधी स्वच्छ धुवून घेतला होता. कढईमध्ये तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, ठेचलेला आलं लसूण, एक कांदा टाकून टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचा. त्यामध्येच आपण पाव चमचा हिंग आणि हळद टाकून सगळं छान मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो छान विरघळेपर्यंत परतून घ्यायचा. त्यात आपण दुधीच्या फोडी करून घेतल्यात, त्यासुद्धा छान परतायचा. दुधी थोडा जास्त वेळ परतायचा, तरच तो चवीला छान लागतो, नाहीतर शिजलासुद्धा जात नाही आणि चवीलासुद्धा छान लागत नाही. त्यामध्ये आता फक्त धनेपूड, गरम मसाला आणि लाल तिखट टाकला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. हिरवी मिरचीसुद्धा याला वापरू शकता आणि रंगासाठी काश्मीरी मिरची टाकू शकता. त्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून पुन्हा छान परतून घेतलं आणि थोडं गरम पाणी टाकून सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे. याला मी 1 पेलाभर पाणी तापवलेलं आहे. तुम्ही दुधी किती घेतला आहे किंवा तुम्हाला किती थोडा रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी टाकून आपण याला 6-7 मिनिटासाठी झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे. दुधी लगेच शिजतो. शिजला आहे का ते आपण चेक करायचं. आपण दुधीची सहसा रस्सा भाजी बनवत नाही, पण आपल्याला भाकरीसोबत खाण्यासाठी थोडा रस्सा हवा आहे म्हणून मी ओलसर भाजी ठेवली आहे. तुम्ही पाणी कमी टाकून सुकी भाजीसुद्धा करू शकता. मस्त अशी ही आपली रस्स्याची भाजी दुधीची तयार झालेली आहे. इथे मी हिरवा माठ घेतलेला आहे. या दिवसात हिरवा माठ, लाल माठ येतात. हिरवा माठ पावसाळ्यात जास्त येतो आणि तो खावासुद्धा, पचायला हलका असतो आणि बऱ्याच आजारांमध्ये भाकरीसोबत ही भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. याच्यामध्ये प्रोटीन्स, गुणधर्मसुद्धा खूप आहेत. त्यामुळे नेहमी आजारी माणसांनासुद्धा असे माठ, पाल्याच्या भाज्या ह्या भाकरीसोबत खायला सांगितल्या जातात. चपाती आणि मसाल्याच्या भाज्या टाळायला सांगितल्या जातात. तर कढईमध्ये मी तेल टाकलं, मोहरी, जिरे, मी आलं, लसूण, हिरवी मिरची चॉपरमध्ये छान बारीक करून घेतलं. खूप पेस्ट नाही करायची. पालेभाज्या असतील तर लसूण, आलं थोडंसं क्रश करून घ्यायचं, म्हणजे भाजी चवीलासुद्धा छान लागते. हिंग टाकून घेतला. एक कांदा कापून घेतला होता, तो आपण परतून घ्यायचा आहे. कोणतीही पालेभाजी आपल्याकडे सहसा या सेम पद्धतीने केले जाते. काही याच्यात शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं, काही याच्यामध्ये ओलं खोबरं वापरलं जातं, कधी मिरची टाकली जाते, कधी लाल पावडर टाकली जाते. बऱ्याच जणांना हिरवी मिरची खायची नसते. त्यामुळे पालेभाजी कुठलीही बनवणं खूप काही अवघड नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ह्या पालेभाज्या बनवत असतो. कांदा, हळद, हिंग टाकून छान परतून घेतल्यानंतर आपण बारीक कापून घेतलेली माठाची भाजी याच्यात टाकून घेतली. ते आपण फोडणीमध्ये, कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनटात या भाज्या तयार होतात. या भाजीला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे जास्त झाकण ठेवायचं नाही आणि अर्धी भाजी आपली भाजली गेल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे आहे. सगळं मीठ छान मिक्स झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिट याला झाकण ठेवायचं आहे. पालेभाजी कुठली खूप काळी होईपर्यंत तर अजिबात शिजवायची नाही, त्याचे सगळे प्रोटीन्स निघून जातात. आणि झाकणसुद्धा खूप वेळ ठेवायचं नाही, फक्त मीठ त्याच्यामध्ये जास्त मिक्स होण्यापुरतं झाकण ठेवायचं. पुन्हा सगळं छान मिक्स करून घेतलं. खोवलेलं ओलं खोबरं वरून टाकून घेतलं आहे. खोबरं नसेल तर तुम्ही जाडसर शेंगदाणे ठेचून असे पोळपाटावर किंवा खलबत्त्यात ठेचूनसुद्धा टाकू शकता. भाजी खूप छान लागते. या भाज्या गरम गरम भाकरीसोबत अतिशय टेस्टी लागतात. पावसाळ्यात असाच हलका फुलका आहार घ्यावा. शक्य तेवढ्या ह्या हलक्या, पचायला हलक्या असणाऱ्या भाज्या पावसाळ्यात बनवल्या की आपल्याला त्राससुद्धा होत नाही. पालेभाजी, दुधीची भाजी, तिखट आमटी, ताक, ज्वारीची गरम गरम भाकरी आणि पावसाळ्यात येणारे आंबे घ्यायचे. हापूस आंबा पावसाळ्यात खायचा नाही. कसा वाटला आजचा मेनू? नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.